काय ग मम्मी, तू दादाला का ग शिकवायचं म्हणती? अगं बाई, मी कुठे शिकवायचं म्हणते, तुझ्या बापाचंच लय चाललेले, त्याला शिकव त्याला शिकव, शिकून काय मोठा ऑफिसर होणार आहे का? मग तेच तर, तू पप्पांना सांग ना समजून तसं. एक तर ती मरून गेली, सकाळ लहानपणापासून मी त्याला सांभाळते. त्याला ना मी माझ्या जाळ्यात एवढं अडकून ठेवलंय ना की तो माझ्या एका शब्दाच्या पण पलीकड नाही. बघ, मी जर त्याला म्हटलं ना शिकायचं नाही तर शिकत नसते. खरंच मम्मी, शिकायचं तर तुझ्याजवळून शिकायचं खरंच. मग आता येईलच तो, असा खेळ खेळन ना मी, सगळी प्रॉपर्टी ना तुझ्या नावावर झाली पाहिजे. आई, जरा मित्राकडे जाऊन येतो. अरे पण तू जेवलास का, नाश्ता केलास का? हा, केला. उपाशी जाऊ नकोस बाबा बाहेर, नाही कळलं का? होतं ना किचनवर पोहे, ते खाल्ले. बरं झालं काय. पण मित्राकडे काय करायचंय तुला? ती एक वही घ्यायची मला, ती नोटबुक. अरे तुला मी कितींदा सांगितले, किती वेळा सांगितले, कशाला शिकतोय शाळा? अरे एवढी मोठी जमीन आहे, एवढं सगळी शेतीवाडी कुणाच्या नावावर आहे? तुझ्या नावावर आहे. अरे ह्याच्याकडे लक्ष दे, काय ठेवलंय त्या शिक्षणामध्ये? काय नाही, तू त्यात एकच वर्ष राहिले एवढं. अरे पण काय करायचंय, दुसरीकडे 50,000ची नोकरी करण्यापेक्षा कोट्याची जमीन आहे ना, कोट्याचा मालक होशील तू. नाही तिथं डोकं नको लाव. ते बी खरं आहे म्हणायला. मग आता मी काय करू? काय नको करू, जा घरामध्ये अरे आराम दादा, कर. आईचं ऐक फक्त बस. नाही ते एक काम कर ना, जरा रानामध्ये फिरून ये, काय कोण काय करते त्यांच्या माग तर जाशील. लक्ष दे, जा. खरंच ग मम्मी, तुझ्याकडून शिकाव ग कसं गोड गोड बोलायचं. असंच गोड गोड बोलू नये ना, नाही त्याच्याकडे प्रॉपर्टीच्या सगळ्या सह्या करून म्हणजे सोनोलीच्या नावावर केल्या ना तर माझं बी नाव दुसरं नाही. एवढे वर्ष घातलेत मी या घरामध्ये, असंच नाही सगळ्या इस्टेटीची मालकीन होई ना तेव्हाच गप बसन. अगं पण पप्पाला किती पुळका येतो. काय नाही, बसलोय. त्याला सांगितलंय रानात जा, जरा लक्ष दे म्हंटल. तुम्ही ना जास्तीचे नखरे करायचे नाही, कळलं का? मी जे सांगते ना तेवढंच करायचं, नाही तर माझ्यासारखं वाईट नाही, तुम्हाला माहिती. सगळ्यापेक्षा जास्त प्रेम करते तुझ्या. अहो लहान असल्यापासून मी सांभाळले ना, का कोणी सांभाळले? माझं कमी ऐकत तुझं ऐकत, तू बी असं थोडस म्हण नाही माझं लेकरू म्हणून. राहू द्या, तुम्ही मला शिकवू नका, काय करायचं आणि काय नाही मला चांगलं कळते. त्याच्याशिवाय का तू माझ्या माग माग करतो, हाय की नाही ग? मग काय म्हणत त्याला तरी यार. मला वाटतं माझी खरी साई तुझ्या पोटात काय आहे, काय त्या लेकराला. हो, मी तुम्हाला सांगून ठेवते बरं का, मला डिवचायचं नाही. तुम्हाला माहितीये मला डिवचल्यावर काय होते. या घरात राहायचं असन आणि 2 टाइमचे तुकडे तोडायचे असेल ना तर मी म्हणाल तसं राहायचं, कळलं का? मी कुठं काय म्हणतो, पण त्याला शिकत आहे तू शिकलं तर कामाधंद्याच्या निमित्तानं जाईल ना बाहेर, लागेल ते जरा. हा ना, म्हणजे त्याला शिकवा, त्याला हुशार करा, मोठं करा, म्हणजे उद्या तो माझ्या डोक्यावर मिरे वाटेल, है ना? हेच पाहिजे ना तुम्हाला. हे बघा, जास्त अक्कल चालू नका. तुमची अक्कल कुठपर्यंत चालते नाही मला चांगलं माहिती, आणि मला शहाणपण शिकवायचं काम करायचं नाही, कळलं का? मोठं झालंय, लग्न कार्य झालं म्हणजे लागेल. काय म्हणले तुम्ही? लग्न तुमचं झालंय ना, एकदा सोडून 2दा बाद झालं. त्याच्या लग्नाचा विषय काढायचा नाही बरं का, मी आधीच सांगून ठेवते. किती त्या लेकराचा अंत पाशील. हो, तुम्हाला मी सांगितलं ना, माझं डोकं फिरवू नका बरं. मी काय करेन तुम्हाला माहिती, कळलं का? लग्न बिग्न अजिबात करायचं नाही त्याचं. हे हाय का ग? काय नाहीये, कुत्र्याला टाकलं अगं. बनवल्यावर बघू, मग देते आवाज. जा इथं गुरांकडे बघा, काय काम असलं तर. डोकं खाते सकाळ सकाळ. काय म्हणले? जोरात बोला जरा, मला ऐकायला असं. तिकडं कुठं? गोट्यात जा, गोट्यात. लागले घरात शिरायला. खाल्लं असतं काही. बरं जा. सदा कदा नुसतं खायला पाहिजे. पोरगत असलं बापत असलं, मीच फसले लग्न करून. माझ्या पोरीसाठी सण करते सगळं. दीदी उरक पटापटा. पटापटा काम करायला का माल काय होतंय, मालक चांगला आहे पण तुला ती मालकीन माहिती आहे कशी, आणि संध्याकाळी ती गाडी येणार आहे भरायला, परत लय तळतळ करते ना. आपल्याला झालं पाहिजे.
बाबा म्हणले ऊन लागतंय की. अरे आता आपल्याला कशाचं ऊन ताना म्हणता येते का? 2 रुपये ज्याची घ्यायची त्याचे कामच करावं लागत आहे. बसला असेल आणि केला असतो. अरे बसून जमन का? ती मालकीन आली तर तुला माहिती ना कशी तळतळ करीन ती. ती काय लय उरकलं नाही का अजून? अहो मालक उरकत आहे, गाडी संध्याकाळी येणार आहे. संध्याकाळी नाही, आई म्हणली पाटापाट उरकून घ्यायचं, एक बी गोणी शिल्लक नाही राहिली पाहिजे. अहो एक राहणार नाही याच्यातली गोणी भरायचं, काहीच ठेवणार नाही आपण. हा आज सगळं भरून हा, टाकायचं, तुम्ही टाकायचे. त्याची ना काळजी करू. आता राहिलं शेती संध्याकाळपर्यंत फक्त. ही काय गोण्याशिवाय माग माणसे. माहिती मला सगळं. हा. कसं लक्ष नाही दिलं ना मग परत आई खावलं मला. पण मला एक सांगा राव, तुम्ही इकडे कस काय इकडं कसं काय म्हणजे? आणि कॉलेजला नाही काय नाही? नाही नाही, काय काय भलं होणार आहे का कॉलेज शिकून? आई म्हणले काय जायचं बेच नाही कॉलेजला बिलेजला, इकडच वावराकडे लक्ष द्यायचं. आणि कोणाचं आहे? माझंच आहे ना, मलाच लक्ष द्यावं लागते. मालक आम्ही असं नाही, आम्ही महिन्यात 10 घर फिरत होत राहू या कामासाठी. आणि शिकून कसं होतं, थोडी माहिती होती हो तुमच्याकडे लई आहे. बरोबर आहे तुमचं सगळं, आणि तसं पण- तुम्ही हुशार आहेत मालक. आणि हुशार असून जर तुम्ही समजा तुमच्याकडे काय कमी? मग तेच म्हणतो काय कमी आमच्याकडे? आई म्हणली काहीच कमी नाही आपल्याकडे. काय तिकडे 5-50 हजाराची करायची नोकरी, अहो. घरचं सांभाळायचं आणि घरचंच बघायचं. लाख खरं झालं सगळं तुमचं, पण उद्या तुमच्यासाठी फायद्याच आहे होती. नाही आता शिक्षण केल्याने कोणाचं वाटोळ झालंय तेव्हा तुमचं हे व्हायचं. मग आता माझी आई का माझं वाटोळ करणार आहे का? मग ते मला सांगते, ते भाल्यासाठीच सांगते ना. आता काय तुमचं म्हणा अवघड आहे, उरका पटापटा. मला काय म्हणायचं होतं, अहो तुमच्या आईचं एवढं काय ऐकता तुम्ही? मग कोणाचं ऐकायचं? अहो तसं नाही, शिक्षण पाणी केलं म्हणजे चांगली मुलगी भेटती का नाही? आणि लग्न व्हायचंय, शिक्षण असलं ना की चांगली मुलगी भेटल. ते आई बघन ना माझी, मला आई बघन मुलगी चांगली एखादी. दिदे मालकाचं अवघड दिसतंय भाऊ. जाऊ बाबा. जाऊ दे आपल्याला तरी. जायचं बा, इकडे आहेत ना ते माणसं. हो मालक, ते आई काय म्हणली, मी चाललोच होतो ते नोटबुक आणायला. आई म्हणली काय जाऊ नको शाळेत बिळत, इकडे लक्ष दे, ते कामगार लावलेत म्हणे. मग त्याच्यामुळे इकडे आलतो. काय आता तुझी आई, अरे आई ठीक आहे, आई सांगते सगळं ही, पण आता तू थोडस तुझ्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं बा. तुला आता तुझं पुढं जाऊन लग्न करावं लागेल. लग्न बघन ना, ते आई करीन ना. आता आई का मला जीवन अहो, मालक ही काय भानगडी तुमची? काय आता ते लेकराला आहे ना, झाकली मुठ म्हणतात ना 1.25 लाखाची. बा तू नको येडवणी करू, शाळा शिक, काहीतरी शिकला तर तू ना काय नोकरी पण निदान हुशार होशील ना. हुशार वशीन ही तुला ह्या शेतीचं याचं सगळं नियोजन करता येईल. माणसं आहेत ना करते. आणि एवढे माणसं तुम्ही कामाला असते, तुम्हाला घरी राहायची काय गरज आहे? तसं नाही, शाळेत जर गेलो ना तर आई परत मला खवळण. आईने सांगितलं इथं लक्ष द्यायचं म्हणून कामगारांवर. अहो मोठे मालक, मला आहे ना, मला एक काय कळत नाही राव. आता हे आईच कशी ह्या मालकाची? अहो जर पोर शाळेत नाही गेली तर आई घास घास करते, त्यांचा खवळती, हानमार करती. आणि तीच आई जर यांना सांगती जाऊ नको ना, आपल्या तिथं लय म्हणजे काय काय करावं आता? ऐक ना तू, मी थांबतो इथं, तुझं तर दप्तर घरी असेल. अहो मी तुम्हाला एक सांगू का, माझ्या पोरीचं शिक्षण कमी झालं तर मी तिळी तिळी तुटत राव. काय सांगायचं? माय एवढं तरुण लेकरू घरी कसं ठेवायचं या कामानिमित्ताने? माग कोणी नाही, बायको नाही मला. आई म्हणली शिकून काय नाही, काय करायची लोकांची नोकरी, इथे घरच सांभाळता व्हायना. मग पाया पडतो, शाळा शिक, बापाचं बी थोडस ऐक. नाही नाही, तुम्ही तुमचं बघा. अहो बारकी मला का असं नका करू राव, बाप म्हणतोय ती ऐका थोडं. मग आई म्हणायचं ते ऐकायचं नाही का? अहो पण बाप काय तोट्याचं सांगत हो का? तुमचं वेगळंच आहे राव. अभ्यास कर, बघा बा तुमच्या मनाने तुमचं कसं असन तसं. तू अभ्यास कर. पण ही काय मला बरोबर नाही वाटत. आईला सांगू नको फक्त. आईला सांगू नको, करा तुम्ही. अहो मोठे मला की काय करतोय पोर? काय सांगायचं तुम्हाला, ह्या पोराला तुम्ही चांगलं सांगा वाईट सांगा, एवढं पोटात नाही ठेवत होती. सगळं आईला जाऊन सांगत. ते आता काय सांगायची मला आहे ना, लग्न करून असं वाटतंय लय मोठी चूक केली. ती बाया तर गेल्यावर जाळून धूर संगच. अहो तुमचं बरोबर झालं मालक सगळं. उद्या पोरग शिकलं सवारलं, त्याचं लग्न आहे, पोरगी चांगली भेटन. नाही आता शिकलेल्या आणि पाय- चांगल्या पोरी देतात. शिकल्या सवारलेल्या पोराला चांगल्या पोरी भेटते. आणि आमच्या सारखं काय आम्ही बघा ना कोणाला बी दिलं तरी आमचीच परिस्थिती. एक काम करा आता, ही ना घ्या भरून, नाही तर त्या बायाचा जर इकडे आला ना ते खेळ किती लगेच. अहो याची नका काळजी करू तुम्ही. गाडी- ही गाडी येऊस तर तुम्हाला सगळं रेडी करून देतो. तुम्ही गाडी नका काळजी गाडी करू, तुम्ही निवांत राहा. चांगलं आहे तर म्हणून आम्ही इथं येत आज.
नाही तुम्ही नसता तर आम्ही मालकींसाठी थांबलो असतो का इथं? सगळ्यांना जीव लावावा लागतो, आपण माणसं आहेत ना बा. अहो तुमचा स्वभाव वेगळा आहे नका काय काळजी करू, बरी तो आम्ही तुम्ही जा. मी देव अरे राखलं बाबा, पाहिजे बरं का आपल्याला. तू कोण आहे? नाही तर प्रत्येक गाडीवाला वरडायचं. वय ग मम्मी, काय जादू केली ग तू दादावर की सगळं त्यात तुझंच ऐकतो तो? मग आई कोणाची? बरोबर आहे ना. मग आता एवढा इस्टेटीची मालकीन व्हायचं म्हटल्यावर जादू केलीच पाहिजे ना. खरंच की. अरे वा, लय थकलास? हा, माझा मूड खराब करून टाकला. काय झालं? ते गेलतो तिकडे, ते लेबर नाही का मका भरतेत, हा, तिथं गेलो आणि तिथं बाबा आले. काय म्हणत होते? बाबा म्हणत तू इकडे काय करतो, तिकडे जा कॉलेजला, शाळा शिक, तुझं लग्न लावायचंय. ते बोलले, वरून ते लेबर बोलायला लागले मला. लेबर काय म्हणले तुला? शाळा शिका मालक तुम्ही, मग हुशार होता. मग मी का हुशार नाही का? कोणते लेबर बोलले तुला? ते मका भरत ते. ती एक मुलगी आहे त्यांची, ते का? हा, नाही ते मुलीचा बाप. असं होय. आणि बाप काय म्हणले? शाळा शिकायचा. हा, शाळा शिक, तुझं लग्न लावून देतो म्हणे. शाळा शिक, मला नाही करायचं लग्न, मला नाही शिकायचं. हा, मग हुशार आहे ना माझा मुलगा बघ. हा, तुला नाही आवडत ना शाळेत जायला, मग नाही जायचं. तू म्हणशील तसं, तू जर म्हणली जा तर जाईन, तू म्हणली नाही तर नाही जा. नाही जायचं शाळेत. आता मला काय सांग बरं एक दादा, मम्मी तुझा काय वाईटचा विचार करते का? मग मी त्यांना तेच सांगत होतो ना, ते कुठं नाही तुम्ही शिकले, मग मोठे होता, मग तुम्हाला सगळं कळण. मला काही कळत नाही का आता? बघ, कोण म्हणलं असं? एवढं तर हुशार बाळ आहे माझं. हा, आणि कळत नाही असं म्हणतात का? मग बरं, ऐक, जा, मी तिच्यासाठी लाडू बनवून ठेवले. हा का? आवडतात ना तुला? हा, तोंडात पाय धु आणि खा. पण तू त्यांना तेवढं सांग बर हा, का, सांगते दरवेळेस मी. ना माझं नुसतं डोकं खातेत. हा, येऊ दे ना तुझ्या पप्पांना, हा. सांगते मी नीट. तुझा ते काय आलेत माझ्या समोरच बोल. बरोबर, ठीक आहे. आले का? काय कान भरतो माझ्या पोराची तुम्ही? हा, अरे तू काय काय चांगलं सांगितलं त्याला, काय तुला काय वाईट सांगितलं का? काय चांगलं सांगितलं? मग शिकू दे ना शाळा त्याला. शाळा सोडून तिथं त्याला बरोबर काम करायला होती, चांगलं आहे काही. आम्ही बाहेरचं करतोय का तो? घरचं बघतोय तो, आणि त्याला नाही शिकायची शाळा का? तुम्ही जबरदस्ती करताय? अरे आज उद्या त्याचं लग्न करावं लागेल. ऐक तू, बघितलं तुला करायचंय लग्न? नाही आता तू म्हणशील तवा, नाही तर तू म्हणले नको करू तर नाही करणार. ऐकलं तुम्ही ना? मला जास्त बोलायला लावू नका तुम्ही. हं? सांगते अगोदर, तो नाही म्हणतोय ना तर नाही करायचं. तुझ्या पाया पडतो. अरे काय थोडस लई नको ऐकू, थोडस तरी ऐक यार. मी बाप आहे, मला जराशी वाटतं मनात असं तुटत. ही जसं लेकरू आहे माझं, तसं ते मला वाटतं का ह्या लेकरावर जेवढं प्रेम करतो तेवढं त्याच्यावर बी करतोस ना. मग म्हणजे मी तुला जीव लावत नाही असं म्हणायचं यांना? बाबा कशाला रडवतो बरं आईला? तुम्हाला तर काहीच कळत नाही. काय बोलली बिचारी? फक्त नको जाऊ म्हणली शाळेला, कॉलेजला, मग काय पडलं त्याच्यात एवढं काय? तुम्हाला तर काही कामच नाही. मी काय तुझा वाईट विचार करते घरी बाळा? सांग बरं. मग रोड नको आहे तू. नाही, अहो तुम्ही ना असं माझ्या आईला काय बोलत नका जाऊ बरं का, आताच सांग तुम्ही. तू तरी सांग समजून. तुझा भाऊ आहे तो. मी काय सांगणार? जे आई बोलते ना ते बरोबरच बोलते बाबा. मग उगायचं हिंडून फिरून इकडं बोलायचं आईला. तुला निसती आई नाही, बाप भाऊ. जरा असं वाटत नाही का प्रपंच आपला दुसऱ्यासारखा मस्त चालावा, व्यवस्थित सगळ्यांचं नीटनाटक केलं लागावा? तुझं लग्न नाही करायचं का? कसं करायचंय मला लग्न, पण जेव्हा आई म्हणन तेव्हाच. बाळ, बाबा तुम्ही जा बरं, ते काम बघा. उगा माझ्या आईला रडू तू बसू नका इथं. जा तिकडं. येतात काय कुठं ना काय. समल रे. आई रोड नको तू, मी आहे ना. मग ते नको ऐकत जाऊ एवढं त्यांचं. ते लोकांचं ऐकत येत इकडे आपल्याला बोलत येत. तुला जसं वागायचंय ना तसं वाग. मी आहे ना तुझ्या पाठीशी. बर ते चल ना, मला लाडू दे ना ते खायला. किचनवरच ठेवलेत. हा मग मी घेतो. हा. मग नको ऐकू त्यांचं जास्त. खरंच ग, काय ओव्हर ऍक्टिंग की दुकान आहे तू. त्यांना असंच केलं पाहिजे, त्याच्याशिवाय नाहीये वटणी मिळणार नाही तर काय. तुला चांगलं शिकवायला लागले. आणि कुठले लेबर आहेत ते, त्यांच्याकडे जाऊन बघते मी. चल चल बरं तू पण. दिदे पटापटा भर थोडस राहिलंय आता. ही नाही तर ती मालकीन आली ना, दे बोंबलं ना आपल्याला.
आला शाळेतून तू जेवला का घरी जेवला होता ना बर 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 चांगलं शिकायचं हा? हाय दिदी ना आम्ही बरतो बर थांब इथं हा मालकीन बोल काय रे हा का हो मालकीन बाई काय शिकवतोस झालं माझ्या पोराला अहो मालकीन बाई काय झालं हा काय शिकवलं तुमच्या पोराला काय शिकवलं शाळा शिक मोठा हो का अहो त्याच्यात काय वाईट आहे हो का आता माझं पोरग शाळेतून आलंय मी काम करतोय तरी तुमच्या गावात येऊन शाळेत घातलंय पोरग मी ए तुझं शहाणपण आहे ना तुझ्या जवळ ठेव कळलं का आमच्या घरी दाखवायचं गरज नाहीये तुझी इकडे अहो पण असं काय त्याच्यात वाईट काय सांगितलं हो आमचं काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ना हे आम्हाला चांगलं कळतंय तू सांगायची गरज नाहीये आणि इथून पुढे ना तू जर त्याला काही शिकवलंस ना असं काय करताय? अहो पण काय मला करताय? एक सांगा मालकीन बाई त्याच्यात वाईट काय सांगितलं मी तुम्हाला तुला एकदा समजून सांगितलंय ना नीट वागायचं बरं का अहो पण मालकीन बाई मी काही बाकीचं काय सांगितलंय का तुमच्या पोराला शिव्या दिल्यात का तुम्हाला वाईट बोललोय फक्त शाळेच बोललोय मी पण गरज काय तुला पोट भरायला आलास ना दुसऱ्यांच्या गावात तर तेवढंच करायचं आणि जमत नसेल तर निघायला लागायचं कळलं का अहो पण ही बरोबर नाही हो. आवाज खाली करायचा तुमची तू नको शिकवू मुलगी आम्हाला. शाळेत जात असेल ना हे बघा ज्याला डोकं आहे ना त्याला शाळेत पाठवतात ज्याला डोकं नाही ना त्याला पाठवत नाही म्हणजे- आणि तुम्ही ना तुम्ही कामाशी काम ठेवायचं कळलं का जास्त चोंबडेगिरी नाही करायची म्हणजे तुमच्या भावाला डोकं नाही का ते आमचं आम्ही बघून घेऊ तुम्ही मध्ये बोलायची गरज नाही हे काय आहे? ते ना ह्याला काढून टाकायचं काम जास्तीच तोंड चालतं याचं मालकीन बाई हो का मालकीन बाई काढून जरी टाकलं तर आम्हाला काय नाही तू इथं कामच करावं लागत दुसऱ्याच तिथं कामच करावं लागत कारण दुसरीकडे जाऊन काय बसून पगार नसतो मग कर ना आमच्या इथं नको करूस कळलं का तुम्ही म्हणता ना तसं आमचं काय अडचण नाही बाबा ऐका की थोडा दिवस तर राहिलं इथलं काम इथलं आवरलं की आपल्याला दुसरीकडेच जायचंय ना हो. अरे दीदी पण मला तू सांग ह्या बारक्याला बी आपण शाळेत लावतो आणि आपण शाळेबद्दलच बोललो होतो आणि यांना एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे पण जाऊ दे ना त्यांचं ते घरातलं घरात बघून घेते ते बरं मालकीन बाई आता इथून पुढं काय मी बोलणार नाही काय नाही चुकलं माझं ऐका ना मालकीन तुमच्या बाई. हिशोबाने तुमचं बघा माझ्या बाबांच्या वतीने मी माफी मागते तुमची हा ती पोरगी हुशार आहे नाही तर तू इथून पुढे जर माझ्या कानावर काय आलं ना त्यांनी काही सांगितलं ना तर बघतेच मग तुझ्याकडे अहो मग मला काय पडलंय त्या उद्योगापासून अरे पण दिदे हे जरा अवघडच दिसतंय बघ खेळ यांचं काहीतरी बाबा त्याच्यामुळेच मी माफी मागितली ती बाया कसली ताडताडी दिसते अरे ना तुम्हाला. शाळेहून जर बाई एवढी बोलते आपल्याला म्हणजे जाऊ दे ना काहीतरी त्यांचं. गोड बांगाला असेल यांच्या घरात जाऊ दे आपल्याला काय करायचं आपलं काम कर मग जाऊ दे तिकडे काय पडलंय आपल्याला तिकडे तस त्यांची घरी नाही तर तिकडे गोरा माग हिंडू दे आपल्याला काय करायचं बाबा? काय करायचे यार बाप्पू कवर काम करतो लागा पार थकला ना म्हातारा होतोर हा काय पण करावंच लागणार आहे. आधी कार्ट्यात लग्न येईन करून पगन ना ती शेती बिती पाग नाही तर ती हिंडतोय गावात असं मोकार हा ना, आता मस्तीचं लग्न करायचं म्हणतोय हा आता ते बायको तर तुम्हाला माहिती आहे. हा तिथं हाय अवघडची डांबरेटच आहे बाया जरा पण लग्न करावं लागेल बघा आता काय काय पुरी पण लग्न करायचं म्हणजे असं वावरात काम करून पुरी भेटतात का त्याला फिरावं लागतंय 4 माणसात बसावं लागतंय बोलावं लागतंय आता मला तर काय उठसूट राहणार आपण ती पोरग काय होईल लग्न केलं जरा थोडं ध्यान देईन ग घरी वय निघून गेल्या हा आणि मग परत लय अवघड होते परत आणि एक पोरगी होती माया आढळण्यात तो म्हणलं मग बघावं विचारून चालते घ्याय मग तुला चांगलं काम आहे. देव राजू नाही वय आपल्याकडे कामाला येतो तू तुझ्याकडे आला असेल ना कामाला येतो की बरं गरीब माणूस आहे का पोरगी चांगली आहे कष्टाळू आहे बरं आपल्याला काय पोरग शेतीच करतोय तुझं नोकरीला नाही कुठं काय नाही त्याला हा एक बारीक पोरग बायको नाही काय नाही बघ तुम्ही त्याला विचारून तू म्हणतो ची बी खरे पोरगी बी कामाला चांगली आहे, पण गरीब आहे त्याला बी हायच नाही लागणार तुमचं टेन्शन काय तिच्याकडे तरी हा करून घ्यावं लागेल पण आपल्याला घेऊ नये आणि कुठं काय कमी आहे तुझ्याकडे हाय पण आता एक फक्त त्याला आहे ना माझ्या बायकोचा स्वभाव माहिती आहे. आलं तीच सांभाळ गाड्या नाही तर पुरील जर त्रास झाला ना त्यो माया ना दाडील कांदे वादीन ते माझ्या लेकरासारखंच त्या लेकराला मी जीव लावणार आहे मला कळत नाही का आता या अशा परिस्थितीत तू लावशील रे बायकोचं काय सांभाळू बरं शेवटी घरात राहायचंय कुणाला सासूनाला तू हिंडशील इकडे वावरात इकडे ते पुरेल झाला सासर वाजता येईन कुणाकडे लाथाळ ठेवीन लक्ष मी ते लेकराला हळूहळू होईल आता ती एकदा. तेवढं सांभाळावं लागेल बुवा. लग्नाचं लागलं जमवायचं मायाकडे लागली ती जबाबदारी त्याला तयार करायचा नाही करायचा ती मायाकडे लागली
चालतंय मग सगळा खर्च भानगडी सगळं सगळं करतो मी. करावंच लागेल मग त्याच्याकडे काय विचाराकडे त्याच्या हातावरलं पोट फायनलच करून टाक. घेतो मी त्याची गाठ बघतो काय म्हणतो ते जाऊ मग मी आणि जर पोराला बी कामाला ही कर आणि जा एकटा नको आता थकलेला का तू करते कधी शाळा आता ती शाळेला हुशार पण आता ते काय होते आईने म्हणायचे नको नको लय स्टेट काय याचं मोकर गावात हिंडून टुकार होई दुसरं काही नाही. यार पप्पा काय करतोय? अरे काय नाही हे रानात न्यायचंय ना. रानात काम दे सोडून लग्न केल्याला सांगितलं नाही काय नाही. आता ती काय सांगायची गोष्ट असते होय. एक तर म्हातारा ऐकत नव्हतं आई नाही नाही म्हणत होती केलं लग्न मग काय. नाही नाही माहित होतं काय म्हातारा झालं लग्न करतो का? अरे तुझ्यापेक्षा मी 2 वर्षांनी बारीक आहे. मला 2 पोरं झाल्यात पहिलं पोरग दुसरीला जात मग आईला नाही आवडत तरी मी लग्न केलेलं तर आता आई ना जेव्हापासून लग्न झालं ना जरा चिडचिडच करते माझी. अरे आई कवर करत बसतो त्या बायकोकडे लक्ष दे. अरे तुला कोण पोरगी दिली असती? त्या गरीबाची होती म्हणून दिली. काय मला काय भेटले नसते आईनी चट बघितलं असतं ना. पण म्हाताऱ्याला कोण भेटला जोडीदार काय माहिती. म्हाताऱ्याचे कान भरले आणि त्याला म्हाताऱ्याने लग्न लावून. आता मग त्या बायकोकडे बघू का आईकडे बघू? अरे आईकडे बघ पण बायकोकडे जरा जास्त लक्ष दे ना. ती कोणाकडे बघायचं? मला ते एक तर करायचंच नव्हतं लग्न. तिने काय माझ्याकडे बघायचं जाऊ दे तिचं ती बघन मी काय करू. राहिला असताना देवाला सोडावं लागला असता. असंच वय किती झालं तू बघतो का? आता काय करावं म्हणतो. जरा आहे ना घरी पण लक्ष दे. आता कामाचं दे सोडून तू लग्न झालंय तुला कळतंय का? अरे मग लग्न झालं म्हणजे काय घरीच बसायचं असतं घरी. अरे त्या बायकोकडे लक्ष दे. बायकून काय करायचं? हा राव लक्ष द्यायचं म्हणजे नेमकं करायचं काय? अरे काय करायचं म्हणजे तिला तुझ्यासोबत कामाला घेऊन ये. तिला कुठं फिरायला नाही बाहेर कुठतरी जेवायला जा. थोडं तुमचं दोघांचं प्रेम चांगलं जमन. हा राव मोटर चालू बरं झालं तू बोलला ते खरंय. मी काय म्हणतो प्रेमाचं जाऊ दे. तिला ना कामाला नेतो म्हणजे कसं माझ्या कामाला मदत होईल ना. एकटा कवर करू मी. हा आईला बरं आयडिया दिली तू. हा कामाला नाही आणि थोडं फिराय पण येत जा. आज फिरायचं बघू का आधी काम करून घेतो मग नंतर बघू फिरायचं. चालतंय जाऊ का मग? आता तू हा काय ग मम्मी तूच म्हंटले होते ना की दादा तुझ्या मर्जीशिवाय लग्न करणार नाही. पण त्यांनी काय केलं शेवटी केलंच ना. अगं तू आता पण कुठं माझ्या मर्जीच्या बाहेर आहे. पण तुझा बाप आहे ना म्हातारा ठेरडा त्याला ना तवच औषध घालून मारून टाकायला पाहिजे होतं. तू चेअरमन आहे ना त्याच्यासमोर मला काही बोलता येईना ना. कसं मग माझं तोंड दिसलं असतं लोकांना कळलं असतं. त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता आलं नाही. मग काय तर तुझं हे रूप दुसऱ्यांना दाखवू पण शकत नाही ना तू. तोच तो मोठा प्रॉब्लेम. पण जाऊ दे लग्न हो करून आणले हिला. पण हिला ना आपण एकत्र येऊ द्यायचं नाही दोघांना. काय खरं होय आताशी भांडी घेऊन चाललीस का? इकडे बर तू इकडे काय ग आताशी भांडी नाही लागली आणि कपडे कधी धुणार आहेस? लगेच धुते. खायला केलेस का नाही? काहीच नाही केलं अगं तिने. तिथं म्हणली मला नाश्ता नाही दिला काय नाही दिला. काय केलंस मग तू? ते बाहेर जाऊन बसले होते मी नाश्त्याला बोलत होते त्यांना पण ते आल्याच नाही. बघ कधी आवाज दिलास तू? मला बोलवलंस का? मला सुद्धा बोलवलं नाहीस तू. हा तुम्ही काहीतरी करत होते त्याच्यामुळे नाही बोलवलं. हे जे तोंड चालवतेस ना तोंड हे तोंड चालवण्यापेक्षा हात चालव हात. कळलं का? आणि रानात पण जायचंय. ती रानातली कामं कोण करणार? अगं ऐक ना कळतं का माणूस बोललेलं आपली सब तोंडामध्ये तोंडात जोर आहे तुझ्या. हा उद्यापासून घरातली सगळी कामं करून रानात जायचं. काय रानात जायचं नाहीतर ना तुम्ही काय हाल करल ना. आणि ना हे म्हाताऱ्याला सांगायचं नाही. अहो पण सगळं मीच करते. रानात पण जाते ना. थोडस ताईने करू लागले काय होईल. मी करायचं? तुला काय म्हणायचं इथं काम मी करायचं का? मग तुला कशाला आणलं गे इथं फक्त गिळायला? आली शानी. या आई सांग राव तू तिला. तू जा बर का डोकं फिरवू नको आमचं. आणि जी कामं सांगितली ना ते नीट करायची. तुझा डोळ्यासमोर थांबू नको. कसली काम चुगार आहे गई. काहीच होत नाही ज्याच्यानी. काय माहित म्हाताऱ्याला काही काम नव्हतं आणली करून. अगं मी माझ्या जर हातात असतं ना तिला कधीच सून केलेली असतं. भिकारडी कुठली. पण आई जेव्हा घर आणि ती तुझ्या मुठीत राहील ना तेव्हाच सगळं तुझं होईल. अगं तिला मुठीत नाही ह्या घरातच ठेवायची नाही. कळलं का? तिला तर घराच्या बाहेर काढायचीच. ते काम तू करायचे बर का. बस काही चल भूक लागली मला.
बरं चल मी तुला वाढते. चला बरं न झालंय, पण ती म्हशीला आता खायला टाकावं लागेल. खायला आता आहे कधीच्या पुढं बी मालकाने टाकलं काय ना माया परस्पर थोडं, पण टाकतो परत नको बंद. घरी जाऊन बघा पोरग आलंय का नाही काय माहिती. आला काय? आला शाळेतून? नाही का रे? आपली दिदी लग्न करून गेली परत. अरे आता मला तू सांग, आपल्यापाशी किती दिवस दिदी राहील? लग्न तर करावंच लागत ना. पण आपण एकदा पण नाही गेलो तुझ्याकडे लग्न. अरे नाही गेलो, आता आपल्या कामाचा लोड असतोय माया माग. तुझी शाळा चालू आहे आणि मग सारखं सारखं जाणं बरोबर नाही. बरं आपण काय करू, जाऊ एक दिवस, बघू एक दिवस हाय म्हणणं तर जरा काम कमी झालं ना, मग जाऊ एक दिवस चक्कर मारून येऊ. हा चल, तू शाळेतून आला जेवला नाही अजून काय, चल. बाई लय ऊन झाले आता, असं वाटतं थोडं. एकटी झाली होय इकडं? हा मग आई म्हणल्या जा रानात थोडस जाऊ. मला आवाज द्यायचा ना, संग आलो असतो ना आपण. नाही कशाला, तुम्ही होते घरी बसलेले, मग म्हणलं कशाला बोलवायचं मला. मग कशाला बोलत म्हणजे आता, मग जोडीने काम नाही करायचं होय? नाही कुशाली एकटी आली? अहो आईला तुमच्याशी बोललेलं आवडत नाही ना जास्त, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला बोलवलं नाही. तर आपण थोडस काही बोलायला लागलं की त्या लगेच वराडतात. तुम्हाला तर माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा आहे. अगं आईचं कुठं एवढं मनावर घेते? आईना बडबड करायची सवय आहे तिला पहिल्यापासून, मी बघत आलेलो. तू नको जास्त मनावर घे. अहो पण मला बी असं नाही का, आईने खडूसवाणी केलं तरी जमतं, पण तुम्ही दोन शब्द असं प्रेमाने बोलले की नाही, मी सगळं विसरून जाते. अगं मस्त माझी बी इच्छा असते प्रेमा बोल, पण आई समोर ना मला जरा भीती वाटते. पण आता बोलतोय की मग असंच बरं वाटतं, मग सगळं विसरून जाते ना मी. आता ते काय झालं काय माहिती, मला तू दिसली नाही ना, म्हणजे असं कुठं मला करमतच नाही का मग काय. हा का? हा मला बी तसंच होतं, पण आता तुम्हाला तर माहिती ना आपल्या घरात कसं वातावरण आहे. जाऊ ते चालूच राहतं. आपण असं गपचूप बोलायचं काय नाही, तेवढंच माझ्या मनाला बरं वाटतं माहिती का. आणि आता खुशाल रानात एकटी आली, मला सांगायचं ना. अहो मग आई परत खवळले असते ना तुम्हाला. आईचं काय, आईला बरोबर मी कल्टी मारून आलोय. आई म्हणत होती तिकडे जाऊ नको, ती तिकडे गेलेली, मलाच कर म्हणून मी आलो. बरं झालं तुम्ही आला. तर आपण मी काय म्हणतो, तू जेवली का नाही? नाही अजून. तुम्ही? मी बी कुठं, मला कुठं जेवण जातंय का आता. मग जेवायचंय का? हा ना, भूक लागलेली आहे. बरं तुम्हाला काय खायचं? ते ताक नाही का? हा सकाळीच काढून ठेवलंय मी. मग मला ताकद नाही, बाजरीची भाकर चुरून दे आणि थोडस मलिदा करून दे. बर चला मग. हा चल. आई ए आई बाहेर आहे ना. अगं वहिनीला बघ काय होतंय. अगं उलट्या करायली. उलट्या? हा काय गे, काय खाल्लं होतं? वाचा वाचा खाल्ला असं काय उलट्या करायला लागली? अगं मला जरा वेगळंच वाटतंय. काय काय झालं खुशी? हा काय तू गरोदर आहे? गरोदर आहे तू? हा कशी काय ग, कशी गरोदर राहिली? आई तू तर म्हणली होती ना ही गरोदर राहणार नाही म्हणून, मग कशी काय राहिली ही? तुला सांगितलं होतं ना लक्ष ठेव म्हणून. हा अगं पण तूच म्हणली होती ना. तर मी काय म्हणून फायदा आहे का? तर हे वारस आला ना, म्हणजे तुला इस्टेटीला वारस झाला. त्यासाठी मी किती प्रयत्न केले होते, पण हिने कुठं शेण खाल्लं काय माहिती, जाऊन कधी काय दोघं भेटले काय माहिती. आपण एवढा प्लॅनिंग करून पण फसलंय आपलं. आता काय करायचं? तुम्हाला काय विचारतो, तू काय करायचं? हं? हिला ना पहिले मारून टाकावं लागेल, मग ती पण नाही राहणार आणि तिचं बाळ पण नाही राहणार. असं म्हणते? नसताना ही गरोदर राहिलीस ना तू, तू नाही तिला ठेवायचं. मग काय चांगलं सांग तुला काय, तुला जर वाटत असेल ना तुझा नवरा जिवंत राहावा, तर तुझ्या घरातून निघायचं, कळलं का? नाही तर त्याला औषध टाकून मारून टाकन. तुला काय करायचं कळलं? समजलं का? समजलं? अगं मार तिला, मार. निघ ना, निघ. किती झाटे. आणि तुला सांगते तुला जर वाटलं ना तुझा नवरा जिवंत राहावा, तर हे तुझं काळ तोंड घेऊन कुठं पण जाशील. आणि त्याला खबरदार सांगितलं ना याच्याबद्दल, जाऊन जीव दे एखाद्या घरी. जाणं काय तोंड बघत बसली. चल निघ, परत थोंड दाखवू नका तुझं. मी जाते हो, माझं तोंड काळ करते.
पण माझ्या नवऱ्याला काहीच करू नका. ताई तुम्हाला हात जोडते, मी पाया पडते. भोळा बाबडा आहे हो माझा नवरा, त्याला तरी त्रास नका दे आणि मामाला बी सांभाळा. जास्त शहाणपणा मला नको सांगू बर का. आली मोठी शहाणी. अगं पण तू तिला हाकलून दिलंस, पण दादी आल्यावर काय करायचं? त्याला काय सांगायचं? बघेन मी त्याला काहीतरी सांगू. तो काय माझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? मी ना अशी कान भरते ना त्याचे, बघच तो आल्यावर. पण तो ऐकन ना तुझं, कारण की तो बायकोच्या किती पुढे मागं करतो बघा. अरे आलाच आहे. हा आलो. आज लवकर आलास. हा जरा भूक लागली होती ना, हा का? म्हणून आलो. काय झालं दादा? काय शोधतोय तू? ते खुशी दिसत नाही. खुशी घरात आहे का? अरे घरात कशी असणार ती? तिला लोक दुसऱ्या माणसांसंग बोलावं लागतं. तुला माहितीये का? तुझं लक्ष आहे का तिच्याकडं? अरे कुणाला गपचिप गपचिप बोलती काय माहिती ती. तिचं ना नक्की काहीतरी चक्कर आहे बाहेर. आहे काय? तसं काही नाही तिचं. तू काही बी कशाला सांगते मला? अरे तुला माहितीये का? गेली तुला सोडून, पळून गेली ती. मला सोडून शक्यच नाही, ती जाऊ शकत नाही. कमन चाष्ट करते. घरी आहे का? घरात आहे का? अरे नाहीये दादा, आई सांगते ते खरं आहे. तुझा विश्वास नाही का आईवर? अरे काय सांगू तुला, ती खुशी दिसती तशी नाही रे, लय भामटी ती. मला वाटलं होतं माझ्या पोराचा संसार सुखाचा होईल, पण कशाचा काय. अरे दोन तोंडी होती ती. वरून एक दाखवत होती ना आतून एक होती. तुझ्या संग चांगली गुल्लू गुल्लू राहायची, पण आतले काळ होत तिच्या, माहितीये का? अगं तसं नाही, मला लय जीव लावते ते. मग वरून मी म्हणते काय वरून फक्त, पण तिचा डोळा तुझ्या इस्टेटीवर होता. कुणाचा तरी प्लॅन करत होती ती आणि तुला मारून टाकून तुझी इस्टेट घेणार होती. बरं झालं गेली पळून, है का नाही? मग काय तर. आणि आईला पण किती त्रास दिला तिने. भांडे घास, धुणं धु, हे कर ते कर. लय बघ ना दुखायला लागले सगळं काम तर ती करायची आहे. नाही तुझ्या समोर फक्त. तू गेला ना मग लगेच आईला सगळं काम बोलायची. मीच करायचे. अरे आणि तुला पण कसं सांगणार रे दादा? तुझं किती काय झालं तरी तुझी ती बायको होती, तुझं प्रेम होतं त्याच्यावर. म्हणून आम्ही काय बोललं तर तुला ते पटायचं नाही ना, म्हणून मी कधी काही बोलले नाही तुला. बरं ठीक आहे, मला जरा काम आहे, मी जाऊन येतो. अरे तू कुठे चाललास आता? जेव की आला. नाही. हा जेवण कर ना आता. अरे जेवतो नाही, नंतर. नाही दादा, नाही, असं तुला नंतर उपाशी जेवतो. नाही अरे तू पाठवणार. कुठे निघाला? तू चालला असं ना, काय माहिती कुठे गेला. तिला शोधायला तर नाही चालत. चल बरं आपण बघ. बरं आणखी त्या दिवशी ती पोरगी बघायला गेलता का? काय झालंय? पोरगी बघायला गेलता झालंय हाय जरा पट्ट्या हाय, टेन्शन नाही काय. म्हणजे देते ना म्हणायचे. यार बस का भाऊ, तुझ्या भावाला नाही म्हणलं कुणाला द्यायचे. हार्ड आहे ना आपला. हे यंदा वाजत आहे, मग जाऊ दे गुतला म्हणायचे एकदा. अरे 1-2 महिन्यातच वाजतोय. तयारी लागा जरा, भावाच लग्न आहे तुमचे. डीजे बीजे मस्त आहे, धिंगाणा उठून टाकू. पोरगी बघायला गेलेला नाही सांगितलं न लग्नाला बोलूशील का? ती पोरगीच राहते. पप्प्या काय एवढं टेन्शन मध्ये दिसतोय रे? अरे पप्प्या अरे इकडे. अरे काय लागा, बस खाली. इकडे. काय लागा, काय काय झालं? काय टेन्शन मध्ये आहे? अरे काय नाही, ते आहे म्हणते तुझी बायको गेली पळून. बायको? हा बघितलं कुठं? यार आता आमच्या समोरनं गेली ना, चलत गेली ती, पण आम्हाला वाटतं माहेराला चालली असेल बापाकडे तिकडे. हा का? कुठे गेली? अरे पळून बिळून काय जाते? मग अरे चलत गेली जाईन. एवढं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं तिच्यावर किती प्रेम आहे, ती कस का तुला सोडून जाईन? हा ना, मी तेच म्हणलं आता एवढं जीव लावित होतो मी तिला, ती मला जीव लावायची. आई म्हणली की तिचं कुठंतरी दुसरीकडे काहीतरी आहे, तुझ्या प्रॉपर्टीवर डोळा आहे, म्हणून तुला गेली सोडून ती. अक्षय अरे प्रॉपर्टी डोळा बिळा काही नाही, हे सगळा दोष आहे ना तुझ्या आईत आहे. तुझी आई का तिला लय नसणं करते, तिने घरातून काढून दिली. मी तुला समजून सांगतो का, मला 2-3 वेळा तर मला खवळलेली ती. हा का? अरे तुझी आईच लय भंगार आहे आणि तुझ्या बायकोचा नाही, तुझ्या आईचा आहे ना, तुझ्या इन्स्टिट्यूट डोळा आहे. हे काय पण बोलतो काय? हा माझी आई सावत्र जरी असली ना, मला लय जीव लावती. हे बघ अक्षय, ज्याचं करावं बोल ती म्हणते माझंच खरं. आपण चांगलं सांगायला गेलं की ह्याला वाईटच वाटतंय. अरे पप्प्या, तुझ्या आईला आहे ना, तुला मारून सगळी तुझी इस्टेट आहे का हा तुझ्या बहिणीच्या घशात घालायचं चाललंय. सुधर आता तरी, तुला कवर सांगायचं. हा का? हा मग एक काम कर, आधी बघ ती कुठे गेलीये, तिला सापडून आणायचं, जीवाचं बरं वाटकं ना. आम्ही पण आलो. इकडेच गेली का? हा इकडेच गेलेली आहे. लवकर जा. लवकर जा. अक्षय आणि ही लय भोळ राहिले रे. अरे ह्याच्या बोळ्यापणाचाच फायदा त्याची आई घेते. बरं जाऊ दे, बसण्याची वेळ नाही, आपण पण बघू. चला.
साई शाळेत गेलता का? हा सहलीला जाणार आहे का? आता नाही जमायचं, ताई लग्न करून गेली, मग घरी कोण? फक्त बाबा. मुंबईला जाणार आहे. बाबा फक्त घरी, ताई गेली लग्न करून. मग काय होते त्याला एवढ्या वर्षी चल पुढच्या वर्षी? नाही, मग बाबा पण एकटेच घरी. मग तसं नाही ना, मग सहली दिवशी हे बघ ताई कुठे चालली? ताई ताई बाबा 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 ताई रडत चालली विहिरीकडं. बाबा 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 ताई विहिरीकडे चालली. पोरं का वरडतात तिकडे? कशामुळे वरडतात? बाबा चला पटकन, ताई विहिरीकडे चालली, तिकडं विहिरीकडे चालली. हिरीकडे चालली? हो. अरे खरंच चालली ना? हा घरी थांबायचं, इकडे हिरीकडे काय काम आहे तिचं? चला पटकन. चला. अरे दिदे, ए दिदे, ताई अरे पडली 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 का तू? पडली, उठ. इकडे कुठं पळती? अरे हिरीकडे काय आहे इकडे तुझं? घर सोडलंय तिकडं आणि हिरीकडे इकडे काय आली तू? बाबा काय सांगतो मला? काय झालंय काय? माझी सासू बनली. तू ही घर सोडून नाही गेली तर तुला तुझ्या नवऱ्याला औषध घालून मारून टाकी. अरे पण का? कारण की मी घरादार आहे म्हणून. अरे अशी कशी सासू आहे तुझी? आणि म्हणून तिने सांगितलं म्हणून तू इकडे कशासाठी कायसाठी पळत होती इकडं? हिरी थोडी टाकायला? माझा त्रास तुम्हाला बी नको म्हणून. अरे तुला एक वाटाय पाहिजे होतं. लहान असताना तुझा मी कटाळा केलेला नाही. अरे मोलमजुरी करीत होतो तरी तुला कधी काही कमी पडून नाही दिलं. आणि ह्यो निर्णय घेत आणि 4 बारे विचार करायचा ना. मी तुला असं सोडलं असतं वाऱ्या. आणि तुम्ही आता काय झालं? कशाला इकडे आली तू? हा मला एकट्याला सोडून? अहो तुम्हाला तरी काय वाटाय पाहिजे राव. पोरगी माझी आत्महत्या करायला चालली होती. अहो मामा मला काहीच माहित नाही. मी घरी गेलो तेव्हा कळालं, मला मित्राने सांगितलं आणि खुशाला इकडे आली. आणि विशेष तिच्या पोटात बाळ आहे. हा का? अगं तुझ्या मेंदूत पाणी झालंय का? आओ तुम्हाला काय सांगू, आत्या म्हणल्या जर मी घराच्या बाहेर नाही पडले तर तुम्हाला विष घालून मारून टाकते. त्यामुळे मी घराच्या बाहेर पडले. घर सोडून आले आणि तुला माझा जरा बी विचार नाही आला का की माग माझं काय होईल काय नाही? अहो जावाई अशी कशी तुमची आई? मीच पोरगी देऊन फसलो का काय? मलाच काय कळाना. अहो मामा न सांगते निघून आली. मला तरी विचारायचं काय झालं काय? मला तरी काय झालं राहतो? काय व्हायचं राहिलंय राव चेअरमन. तुम्ही तर त्या टायमाला लय आखी पाकी घेत होती पोरीची. मी आहे तुम्ही नका काळजी करून. अहो ही 2 माणसं, ते म्हातार आणि या माणसाची जेव्हा पोरगी दिली त्याच्यात तुम्ही 5 मिनिटं. अहो इथं 5 मिनिटं जर नसतो आलो तर पोरगी गेली असती माझी इरीत. जीव द्यायला निघाली होती काय राहिलं होतं बाकी? अरे बाईला तुला लाज आहे नाही काही? बायको बघ ना काय करते काय नाही. मला काय माहितीच नाही तर मला सांगते निघून. माहिती रे कसं माहित नाही? तुझी बायको कोण आहे? अहो त्याला काय माहितीये? त्याच्या आई ह्यो नसला करतो आईच्या पत्रा का हळदून लपतो काय? 4 वेळा सांगितलं त्याला त्या बापाला तिकडे वावरात काम करायला लावतो, तू गावात हिरून येतो आणि आई करते तिला सासरवास. किती वेळा ऐकून घ्यायचं रे? हा त्याच्या आईनी सगळा पराक्रम हो का आली. काय झालं? आली आणि ही झेपडी असं त्यात एक काढी टाकायला. मी मी काय केलं? अहो येईन बाई काय ही पद्धत? तुम्हाला पटतंय का? तुमच्या जीवाला तरी पटलं पाहिजे हो. हो कुठं काय, मी काहीच नाही बोलले तिला. मी काय नाही बोलले? हा असं फटकाली पाहिजे बाई माणूस आहे म्हणून. नाही तर माझं नाव चेअरमन म्हणतात मला. मी रिटली असते ना स्वतःच्या पुरीला करते तसं. हा काय अवस्था करून ठेवली सुनाची पुरीची बघ. हा अरे लाज वाटाय बाई. बाई आहे का कोणी तू? अहो चेअरमन ह्या बाईला एवढंच नव्हतं करायचं. ही सावत्र पोरगण सून दोन्ही मारून आहे ना इस्टेट तिच्या पुरीच्या नाव करायची होती. आई तुझ्यासाठी काय नाही केलं का मी? तू म्हणशील ते ऐकलं मी. तू म्हणन तसं वागलो मी आणि तू असं केलं का? आणि इस्टेटवर डोळा होता का तुझा? तुम्हाला म्हणायचं ना, मी लगेच देऊन टाकलो असतो. मला नकोय तुमचं काही. पण माझ्या बायकोला त्रास देऊन मला त्रास देऊन काय काय भेटणार तुला? चुकलं रे माझं. इस्टेटीची धुंदी माझ्या डोळ्यावर चढली होती. त्याच्यामुळे मला कुठलीच नाती दिसत नव्हते रे. मला माफ कर रे. खरंच तुम्ही पण मला माफ करा. ऐका येईन बाई, अजून मी माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला सहन करता आलं तर करा. माझी पोरगी ताटात जड झालेली नाही. नाही हो. पोटात जड झाली नाही तर ताटात काय होईल? नाही खरंच मला माझी चूक कळली. मी तिला लेकीसारखा जीव लावत. करशील ना मला माफ? नाही तर माझी माझ्यापाशी राहू द्या, सुखासुखी राहीन. नाही
तुमची इस्टेट पाणी तुमचे तुम्ही सांभाळा. नाही राजू काय नाही, आता मी आहे ना, काय त्रास दिला मी बघतो. आणि पहिलं ह्या कार्टीचं तोंड काळा करा, दे का तुम्हाला लांगड्या पांगड्या लग्न लावून. घरात नका हिनीच घर फोडायचं काम केलंय पार. हा आणि जरा त्या नवऱ्याला बघा जरा नीट नाटक. तुकडा सुद्धा येणार तुम्ही, दिवसभर काम करता दुसऱ्याच्या भाकरी घालावं लागतंय कधी कधी. पाणी नाही, दिवसभर बिगर पाण्याचं मरतय. हा गडी ठेवलाय तुम्ही सालानी. नाही चुकलं म्हणलं ना माझं, करशी नसून बाई मला माफ. चला मग आता बरं चल वहिनी आपण चला, जाऊयात तिला आता. बघायचं पोरगा लगेच खरंच त्याला. चुकलं माझं, माफ कर ग मला. चल